महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. मरगळलेल्या आयुष्यावर हास्याचा हिमवर्षाव करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आपल्या कूल परफॉर्मन्सेसनी टेन्शनला गोठवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत आहे. आपल्या कमेंट्सनी त्यांच्या परफॉर्मन्सेसवर उबदार शाल पांघरण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, कट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, नेहमीप्रमाणे मास्तरांनी आज पुन्हा एकदा ग्रामसभेत मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलंय पाहुण्यांना. आता त्यामुळे गावाचा विकास होईल की नाही हे माहिती नाही, पण हास्याचा धबधबा मात्र नक्कीच निर्माण होईल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या इरसाल गावकऱ्यांचं. देन का नाही एक राहू दे रे. नमस्कार मंडळी. तुम्ही जो काय मला सरपंच पदाचा मान दिला व्हाय त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभारी व्यक्त करतो. थांबा रे, थांबा मोरे. वाव. काय चाललंय हे? काय म्हणजे? सरपंच आहात का तुम्ही? नाही नाही, सरपंच नाही, उपसरपंच आहे ना. व प्रभारी म्हणून मी कार्यभाग स्वीकारला म्हणून मी म्हटलं काय समजलं. काहीही आवश्यकता नाही त्याची. नाही का, आता उपसरपंच म्हणून कार्यभाग बघतोय ना. सरपंच थोड्याच दिवसांसाठी हिमाचलला गेलेले आहेत. तिथे थंडीत घ्यायची रब्बी पिके या कृषी प्रदर्शनासाठी ते गेलेले आहेत. येतील ते. काय फायदा आहे काय? तिथं जाऊन पण ऊसच लावणार आहेत. आणि ऊसाच्या मल्यात जी मजा आहे ती बर्फाच्या शेतीत कुठे आहे? गप्पा बस रे. प्रत्येक गोष्ट ऊसाच्या शेतात नेण्याची गरज नाहीये. नाही तर काय 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 गोष्टी आमराईत पण घडतात. ये चिकी आहे तुझं मिल्कशेक करीन बी येणे. आवाज चढू नको. ए! थांबा रे. नका सतत भांडण थोबडं नाही केलं मी. मास्तरांनो, हा. काय इथं लवकर पटापट बोला. नाही मग बारकी ताप इलो आहे ना त्याच्यासाठी काढो बनूक जाऊचा. सारखं बारकच तापते. हो चला चला मग आवरा पटापटा. मला पण जायचं, माझी पण मीटिंग आहे. कुठं मीटिंग कुठे आहे तुझी? ते आसवरवाला येणार आहे माझ्या दाढीची केस विकत घ्यायला. एकदम कशी तिकडे बस. पहिल्या ग्रामसभेत आलाय. तिकडे बस. अजिबात गोंधळ नकोय. अरे बाळांनो, जरा हिच्याकडे पहा. बघा रे सगळ्यांनी. मास्तरांनो, चिकनी आहे. थोबडव का रे मी खरंच तुम्हाला. हिच्याकडे पहा म्हणजे ही कशी शांत बसलेली आहे तसं तुम्ही सुद्धा शांत बसा. हे बघा, लक्षात घ्या, आजची ग्रामसभा जी आहे ती एका विशिष्ट कारणासाठी जमलेली आहे. का? कारण गावात साथीच्या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. होय काय? पण मास्तरांनो, मला काय साथीच्या रोगाचं टेन्शन नाही आहे. का? मी सिंगल आहे ना अजून. माझं लग्न नाही झालंय. चिकू बिया काढा. मागवा. प्रभारी उपसरपंच मागवा. बोलायचं राहता बाजू याचाच आपला पुढे. नका रे, सतत नका भांडू. साथीचे रोग म्हणजे काय? तर व्हायरल फिवर. आता वरचेवर ताप येतो की नाही, खोकला होतो, सर्दी होते की नाही, होते. त्याला म्हणतात साथीचे रोग. तर ते होऊ नयेत किंवा ते होऊ नये त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, यासाठी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गावात एक हायजीन इन्स्पेक्टर पाठवायचं ठरवलेलं आहे. मास्तरांनो, गावात इन्स्पेक्टर येता कामा नये. काय बोलताच आहे? गावात इन्स्पेक्टर मोरे, प्रत्येक इन्स्पेक्टर हा पोलीस नसतो. इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक. आणि आपल्या गावात हायजीन इन्स्पेक्टर म्हणजे आरोग्य निरीक्षक येणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या गावात जे इन्स्पेक्टर येणार आहेत ते तुम्हाला जे काही सांगतील ते शांतपणे ऐका, काळजीपूर्वक ऐका. कळलं? ते कधी येतील. येऊन द्या, आम्ही बघतो काय. ते आल्यानंतर नीट नमस्कार. नमस्कार. मी इन्स्पेक्टर प्रिया.
नाही नाही, मी हायजीन इन्स्पेक्टर आहे. या 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 नमस्कार. ती पोलिसातली इन्स्पेक्टर नाहीये मी. नाही ते जरा बसा बसा ए दत्तू जा पंचायतीच्या ऑफिस मधून लाकडी खुर्ची आणला नाही नाही, राहू दे, मी बसेन ना इथे, पारावर बसेन ना मी. नाही पारावर कशाला नाही खरंच थँक्यू, मी इथे बसेन, काही हरकत नसेल तर. हरकत नाही मी तरी कधी बसणार गावच्या पारावर, नाही का? त्याला बसायचं. सगळ्यांनी इथे बसायची गरज नाहीये सर का ते बाई बोलल्या पारावर बस. नमस्कार नमस्कार, मी प्रभारी उपसरपंच आहे का? प्रभारी सरपंच असत हरकत नाही. मॅडम हा. नमस्कार. मिळाला आहे सगळ्यांचा राजराम मिळालेला आहे बसा नमस्कार. हाय. आता येताना वेशीवरती मंदिर लागलं मला. होय काय? तर मी प्रसाद आणलाय सगळ्यांसाठी. हा. शाबास. आता ना हेच चुकतं तुम्हा सगळ्यांचं. मला सांगा, प्रसाद घेण्यापूर्वी किती जणांनी हात स्वच्छ केले? असे हात नाही स्वच्छ करत. या काय सवयी आहेत? आणि मुळात तुम्ही हे जे काही पुसलं, ते ज्याला पुसलं ते तरी स्वच्छ आहे का? नाही ते तुम्ही 4 ठिकाणी फिरता, 4 लोकांना भेटता, तुमचे कपडे मळके होतात, आणि त्याच मळक्या कपड्यांना हात पुसल्यावरती हात कसे स्वच्छ होतील? हा, बरं तुम्ही थुंकीने हात पुसता. थुंकी म्हणजे काय मिनरल वॉटर आहे? हा? त्याच्याने हात स्वच्छ होत नाहीत. कळतंय तुम्हाला? बाई, मी काय म्हणतो, घरी जाऊन आंघोळ करून येतो, पण तुम्ही तुमच्या हाताने प्रसाद द्याल काय? नाही ते एक काम करा ना, आमचा हात खराब आहेत ना ऑलरेडी, तर तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला भरवाल काय? काय बोलताय? मी काय बोलते? मी तुम्हाला हात धुण्याबद्दल सांगते, तुम्ही प्रसाद भरवण्याच्या काय गोष्टी करताय? बरोबर आहे. माफ करा हे बघा, सोपी गोष्ट आहे. होय. मुळात काही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. हा. स्वच्छ पाण्याने हात धुणं गरजेचं आहे, आणि हात धुतल्यावर कुठेही हात न लावता पटकन जेवायला बसायचं. नाही तुम्ही म्हणतो तो बरोबर आहे. हा. आम्ही हात तसं धुवताव, पण हात कुठे ना कुठेतरी लागतो. माझं कसं आहे, उठता बसताना असं हात ना खाली टेकावं लागतात, त्याशिवाय उठता बसता येतच नाही ना. हे बघा काय डांबर मोडला. आणि हा जो पाय आहे ना, ह्या पायावर घ्यायचा असेल तो असा अंगठा धरून घ्यावा लागतो, आणि हा अंगठा कुठं कुठं फिरून आला तुम्हाला काय सांगू. काय धेड आहे तो. आणि हे मोरे म्हणजे हो. हे मोरे 7 वाजल्याच्या नंतर सरळ चालतच नाहीत. हे असेच असते, असेच असते ते. अहो, मी काय बोलतेय ते शिरताय का तुमच्या डोक्यात? नाही. मी म्हणलं, हात धुण्यानंतर जर का तुम्ही इकडे तिकडे हात लावलात तर तो परत खराब नाही का होणार? नाही बरोबर. बाय, कळतंय का? कळलं, पण हे असं असेल तर वांगण करायचे वांदेच झाले म्हणायचे. वांगण म्हणजे वांगणकर आहे हा. ना, त्या नारळाच्या झाडावर चढून तिथला नारळ काढून तिथंच खोबरं खातो. आता तो खोबरं खायला गेला आणि त्याला कळलं की हात खराब आहे, तर झाडावरनं खाली उतरणार, हात धुवणार, परत येणार, झाडाला धरणार, वरती जाणार, खोबरं खायला जाणार, त्याला कळणार, हात घाण झाले, परत खाली येणार. असं सारखं वर खाली करण्यात पाय घासारला आणि बिचारा कुठेतरी झाण झारला. जबाबदार कोण? बरं, मी म्हणतो, एवढ्या एरझाऱ्या घातल्यानंतर खोबरं खायचं कधी? मी काय सांगते ते तुम्हाला कळत नाहीये का? मी हात धुण्याबद्दल बोलतेय, तुम्ही वेगळेच मुद्दे मला सांगताय. पण ह्याच्यावर एक आयडिया आहे माझ्याकडं. काय? समजा वांगणकर वरती चढला हा. आणि शाळेतल्या पाण्यानं हात धुतला, तर त्या खोबरं खाईल काय? अरे मला चिकट होईल ना ते. नाही मी काय म्हणतो, ऐका, त्याच्यापेक्षा वांगणकरला जाऊन सांग, काय? वर पाण्याची बादली बांध, नारळ काढला ना हात धुतला की खोबरं खाईल तू. झाडावरती बादल्या बांधताय तुम्ही. मी तुम्हाला हात स्वच्छ करायचं सांगते, तुम्ही झाडावरती बादल्या काय बांधताय? बाईंनो आहे त्या लोकांचा ना असाच आहे, खैला इशय खै घेऊन जातात. तुमचा काय हा नाता जरा पटपट बोला, माझ्या बारक्या ताप इलो ना, काढा बनवूक जाऊ नाही बनवा काढा बनवा. हो. ओ, बघावा ना, तेव्हा ह्यांचा ना पोरगाना तापेलाच असतो. ताप तापात. येतात. काय सांगता? हो, आहे नाही, मला एक सांगा, तुमच्या मुलाला सतत ताप येतो? ताप येतात. याचं कारण तुम्हाला माहितीये ताई? नाही. याचं कारण आहे की तुम्ही हायजीन पाळत नाही. काय तुम्ही हायजीन पाळत नाही. नाही ना, हायजीन कसं आता आम्हाला गरीब लोकांना कसं परवडणार ना हायजीन हा, बरोबर तुमचं. आहे. महाग आहे. आम्ही गरीब लोक पडली ना. बरोबर. 730 रुपयाला आहे ती. मग कसं एक परवडेल? मिनिट, कुठली हायजीन 730 रुपयाला आहे? दारू विषयी बोलतायत ते हायजीन शांत बसा रे. हायजीन
मराठीत मॅडम मराठीत सांगते. हायजीन म्हणजे स्वच्छता. अच्छा. स्वच्छता पाळलीत की जवळपास अर्धे रोग स्वच्छता पाळण्यानेच बरे होतात. अच्छा अच्छा. आणि यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च लागत नाही. हा. छोट्या छोट्या सवयी आहेत त्या फॉलो केल्या की तुम्ही स्वच्छता पाळू शकता. अच्छा म्हणजे स्वच्छ. म्हणजे आता बघा, हात स्वच्छ धुणं, हात स्वच्छ. हात स्वच्छ पाण्याने धुणं, जेवणाआधी हात धुणं, या साध्या साध्या सवयी आहेत. नाही पण मी काय म्हणतो आम्ही हात धुऊ हा. पण तर पाणी स्वच्छ आहे आम्ही कसं ओळखणार? बरोबर. वा. उत्तम प्रश्न वा. तर पाणी स्वच्छ कसं करायचं? पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातली सगळी घाण पाण्याच्या तळाशी जमा होते. हो बाईनो दाढीचे केस गेले तर पाण्यात. दाढीचे केस का जातील पाण्यात? अहो दाढी केल्यावर तुरटी फिरवतो ना आम्ही गालावर, तर राहिलेले ते तुरटीला चिकटतात केस, ते पाण्यात जातील ना. दाढीची तुरटी नका फिरवा पाण्यात. दाढीची तुरटी वेगळी ठेवा, पाण्याची तुरटी वेगळी ठेवा. सिंपल आहे ना. म्हणजे दोन दोन तुरट्या? अर्थात नाही नाही मग आमच्यासारख्या गरीब लोकांना दोन दोन तुरट्या कुठे परवडतात? नाही 37 रुपये तुरटी आहे. आणि त्याच्यात दोन घ्यायच्या म्हणजे झाले अरे किती? सदली आली आहे 37 रुपयाची तुरटी. काय? केसरयुक्त तुरटी आहे का तुझी? थांबतोस का जरा? तुरटी म्हणजे सावत्या आगाऊपणा नको. माफ करा. मी सांगते ते ऐका, मला उलट शिकवू नका. नाही बरं. थँक्यू मास्तर. हा. तर स्वच्छ पाण्याने हात धुवायचे. आता मला सांगा, तुम्ही घरात गेल्या गेल्या पहिल्यांदा काय करता? बायको घरी आहे की पळून गेले ते बघतो. काय? 2 वेळा पळून गेली हो माझी बायको. काय आहे मी पुढच्या दरवाज्यात असतो ना वासाडी मागच्या दरवाज्यात पळून जाते. बायको पळून जा. बायको काय सांगू तुम्हाला गावात तोंड टाकवायला जागा शिल्लक राहिली नाही माहिती आहे. मग नाक कापला नाही बायकोनं माझा. सगळे चिडवतात पळणाऱ्या बायकोचा नवरा म्हणून. माझा प्रश्न वेगळा आहे. आणि मला घरी गेल्यावर पहिल्यांदा बायकोचा चेहरा बघायचा असं माझं स्वप्न आहे, पण अजून माझं लग्नच झालेलं नाही. माझं स्थळच कोण देत नाही. बर, तुम्हाला म्हणतो मला एक शंका आहे, उद्या जर माझं लग्न झालं ना तर मी घराच्या बाहेर पडेन की नाही हीच शंका आहे मला. मी प्रश्न वेगळा विचारला. माझं पण तसंच आहे हो. तुमचं पण माझं बी तसंच आहे. तर मी बायको घरी गेलो बघतच नाही. बायकोच नाही ना मला. होय, हा. मी काय करतोय, मी जाऊन पहिलं ऊसात बघतोय ऊस नीट आहे का. आमच्याकडे जी बिनी लय बाराची एवढाच ऊस झोपावला असतोय बरोबर. तुम्हाला लय ताप दिलाय त्या दिवशी किस्त्या नडगे हाणले धरून धरून. अरे नाही. 5 डुकर कोलं किती होतं? 12ची सगळी निवार हाणली. मग मी साधा सोपा प्रश्न विचारला, कुठली डुकर आणि कुठल्या नडगे आहे काय सांगतात मला? माफ करा. घरात गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता याचं उत्तर द्या. बाई तुम्ही सांगतोय. हा, सांग. घरात गेल्या गेल्या ना आधी मी चप्पल काढते. शाबास. हे हा. बघा, मग आज जाते माझ्या बारकी एक ताप येतात हा. ना त्या का मांडीवर घेऊन ना त्या का काढो पाचते. हा. बारक्याचं नाक गळतं त्या करूक सांगते त्याचं नाक काढते आणि झटकते. आताक लागलेला असताना त्याचा भिंतीत पुसते आणि मग स्वयंपाक घरात जाऊन भाकऱ्या थापते. त्याच हाताने भाकऱ्या थापता? नाही हात पदराक पुसताय ना. अरे देवा. बावळट आहात का रे तुम्ही सगळे? काय? हा? घरात गेल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करतो? हातपाय धुतो की नाही रे? मग ते धुता की नाही? कधी कधी म्हणजे अरे मग ते धुवा, ते गरजेचं आहे. हातपाय धुणं गरजेचं आहे. इथपासून सुरुवात आहे. खूप शिकवावं लागणार आहे. हातपाय धुणं गरजेचं आहे आणि मुळात फक्त पाण्याने हात धुतले म्हणजे ते स्वच्छ होतीलच असं नाही. तर त्यासाठी काही वेगळ्या पद्धती आहेत हात धुण्याच्या. होय काय? त्या आम्ही आता तुम्हाला सांगणार आहे. सांगा. हातावर हात ठेवा. आपापल्या हातावर हात ठेवा. आपापल्या हातावर आपापल्या हातावर हात ठेवा. जा. मग काय मजा आहे. आपलं असं ठेवायचं. असा हात ठेवा. ठेवलेला आहे. ठेवलात? होय ठेवलेला तर हा काय आता हात कसे धुवायचे ते मी सांगते. दाखव. असे असे घासायचे. हा. या बोटाच्या भेगांमध्ये सुद्धा घाण असते, ती अशी साफ करायची. अशी. मग उलट्या हाताने पुन्हा इकडनं साफ करायची. कळतंय? अच्छा. बाई हे करत राहा, बघायला मजा येते. चिकू सांगतायत तेवढं ऐक. नाही. घासतायत त्यावर लक्ष नको देऊ. ते मासा असा बघितला होता ना लहानपणी, तर आठवला मला यांच्याकडे बघून. असाच असतो ना. असे हात 20 सेकंद धुवायचे म्हणजे ते स्वच्छ होतात. म्हणजे 20 सेकंद पूर्ण झाले कसं कळणार? हा 20 सेकंद बरोबर. शाबास, चांगला प्रश्न आहे. 20 सेकंद आपण एखादं गाणं म्हणू शकतो. म्हणजे वा छान. कळलं? आम्हाला हे येत नसेल तर तुम्हाला हे येत नसेल तर मग तुमच्या आवडीचं गाणं म्हणा. हा चालेल. माझ्या आवडीची ती आहे
काठीने गोंगड अरे वा वा वा. ह्याच्या आईला पण ती गाणं लागा 20 सेकंदाच्या पुढेच सुरू होते. शिरप्या 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 ओके. हो, हो, हो. कळला मला सुरुवातीला. प्रॉब्लेम कळला. मग 20 सेकंदाच्या पुढे म्हणा. नाही तर गाणं बदला. फालतू प्रश्न आहे ते. बाईनू हा. वहिनी भाजी गर्ग वाटाण्याची लाल लाल टामोट्याची ह्याची 20 सेकंद कुठे संपतात? मला नाही माहितीये गाणं, मी नाही सांगू शकत. हाय माझं फेवरेट आहे. काय आहे? बोला हा, बोला. तुझा का पापलेट बारीक आहे, हात लावताच बॉट भस्कन जाय. याची 20 सेकंद कुठं होतात? म्हणजे मला एकदा कळली ना की मी जोरदार हात धुवन. मुळात असं गाणं आहे? हो, गाणं आहे म्हणून दाखव रे. नाही नाही, नको, नको. गाणं म्हणू नका. बाई नो ते कितने आदमी ते ह्याची 20 सेकंद कधी संपतात ते सांगा ना. अरे हा डायलॉग आहे, हे गाणंही नाहीये. गाणं आहे. मी काय फालतू प्रश्न विचारतायत मला? मी काय शिकवायला आले या गावामध्ये? एकही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये. मी काय सांगते, मला थांबायचं नाही. इकडे मी ऐका, माझ्या सरांना ऐका, कळवते की ऐका, आमच्या गावात काही होऊ शकत नाही. आज स्वच्छ Trademark धुवायचं आम्हाला माहिती तर करू काय दे. गरज आहे? काय बोलत नाही? झालाय सगळं. सेकंद धुवायच्या आत. मास्तरांनो बाई चिडल्या, आता गावाच्या आरोग्याचं काय? तुम्ही असेच मरा. या गावात सुधारणा होणे नाही. निघा. नेहमीप्रमाणे भन्नाट अशी ग्रामसभा. मस्त. सई. प्रिया तू खूप छान दिसतेस आणि फार मजा आली प्लॅटॉनिक. आज तुमचा परफॉर्मन्स तुमच्या शर्ट सारखाच गुलाबी होता. मला तुला रिक्वेस्ट करायची होती प्रभाकर, की तू अशा जेव्हा स्किट्स असतील, जेव्हा तुला फ्लर्ट करायचं असेल किंवा तेव्हा तू पांढरा शर्ट घालून येत जा, तू आपोआप गुलाबी होईल. गुलाबी परफॉर्मन्स होता, मजा आली. आणि म्हणजे ग्रामसभा म्हटल्यावर काय होणार आहे आम्हाला माहीत असतं, पण आज काय विषय आहे, आज काय नवीन, यासाठी आम्ही आतुरलेले असतो. आणि ती जी उत्सुकता बिल्ड होते त्याला तुम्ही कायम न्याय देताय. मजा आली गाईज. धन्यवाद हासेगावकरांनो. मंडळी, कधी कधी अत्यंत ओळखीच्या माणसाशी अनोळखी होऊन गप्पा मारल्या तर काय होईल? नाही, घडायला तर खूप काही घडू शकतं, पण त्यामुळे विरोधाचे फटाके मात्र नक्कीच फुटतील. ही गंमत दाखवायला आपल्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅट डेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. काय बोलतोस? अरे काय पृथ्वी यार, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नाही झेपत तर नका करू 2-2 गर्लफ्रेंड. हा इथे अफेअर्स मध्ये पकडलं जातं, लग्न झाल्यावर कसं कराल? नाही ए प्लीज हा मला नको बोलूस. आता मी पण तुमच्यासारखं फेसबुकवर ऍक्टिव्ह आहे सध्या. लागली एक प्रिया 36 नावाची. हा नाही रे, अजून आता फक्त चॅटिंग सुरू आहे, का बोललो नाही अजून. भेटणं तो दूर राहिलं. अरे कसा भेटू कसा? ही सुट्टीच्या दिवशी पण कुठे जायला मागत नाही. भेटू मागच्या आठवड्यात जबरदस्तीने माहेरी सोडून आलो, दुपारी परत आली. माहितीये? नाही मी नाही माझ्या बायकोशिवाय राहू शकत कुठे. नाही बाबा, बघ सुट्टी असली तरी मला बायकोसोबतच तो दिवस घालवायचा. दॅट्स इट. मला नाही माहिती, तुम्ही जाऊन या. हा बाय बाय बाय. हो मी सांगतो तुला, ते एका बॉसने दुसऱ्या बॉसला पकडलंय, सांगतो तुला. हो बाय बाय. काय झालं? काय कोणी अगं काय पकडलं? नाही काय नाही. बरं ऐका हा. ना. आमच्या मैत्रिणींचं असं ठरतंय, जरा म्हटलं जरा बाहेरचं काहीतरी प्लॅन करूया, काहीतरी फिरायला जाऊया वगैरे. कधी आज जाते? हा प्लॅन ठरतोय आमचा. अच्छा आज जातेस का? हा. बरं. हे काय केलं आता? काहीच नाही. हे तिथं करून उड्या कशाला मारल्या? कोणी? आता चेखळलात काय उड्या? आता नाही अरे तुम्ही इथं. अरे अंग मोडून आलं तर असं केलं. अच्छा. बसून- बरं वाटत नाही का? नाही मसाज okay. करून देऊ का? तू बाहेर जातेस का? हो म्हटलं जरा बाहेर जाऊन ये. अहो काय झालं, खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी भेटलोच नाहीये. नाही. आणि रेश्मा आणि पिंकी म्हणत होत्या की आपण जरा भेटूया. बरं चालेल ना? हा म्हणजे मी म्हटलं सुट्टी आहे, जरा एकत्र दिवस घालवला असतं, पण ठीक आहे तुझा हरकत नाही. जाऊ ना? येस येस येस. किती गोड आहात अरे तुम्ही. इट्स ओके या मैत्रिणींना भेटलं पाहिजे. हा म्हणजे
नसेल तुम्ही नाही म्हणत असाल तर मग मी नाही नाही, जात. नाही, वेडी आहेस का गेलं पाहिजे. आपण का रोज भेटतो, आज मैत्रिणींना भेट. गोड आहोत हो तुम्ही. अरे अरे ठीक आहे, ठीक आहे. येते हा मी आवडते जरा काहीतरी जीन्स वगैरे घालते घालू ना चालेल हा, ना? घाल ना, jeans आले घाल. आले इतके दिवस चान्स शोधतोय, आज प्रियाला भेटायला मिळणार. मेसेज करतो. हॅलो प्रिया 36, जेवण झालं का? कशी आहेस? बदाम 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 बदाम. आज माझी बायको बाहेर जाते, तर आपण भेटायचं का? रिप्लाय फास्ट. वेटिंग. ए मंदा मंदा, अगं तुझा फोन वाजतो, मेसेज करतोय बघ कोणतरी. आले 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 अरे हा ते लोकेशन आमचं अजून ठरलं नाहीये ना. हा, हा. रेश्मा मेसेज करत असेल. आलेच आम्ही. मंदा मंदा हा. जा व्यवस्थित जा. हा प्लीज रिप्लाय फास्ट. वेटिंग डेस्परेटली. युअर मेंटेंट हंक यश. काय भोळा आहे ना माझा नवरा. मला मंद म्हणतोय. त्याला अजून हे माहितीच नाहीये की गेले 1 महिना झाले फेक बुकवर फेक अकाउंट प्रिया 36 या नावाने मीच त्याच्याशी चॅट करते. काय करू माझ्या भोळ्या नवऱ्याचं. बघा काय मेसेज केलेत. हॅलो प्रिया 36, जेवण झालं का? किती टिपिकल आहे माझा नवरा. रिप्लाय करणार. आज बायको घरी नाहीये, आपण भेटूया का? आय कांट कंट्रोल. इतकं खालच्या लेवलला गेलाय माझा नवरा. इतकं चीप. आय हॅव टू कंट्रोल. आता दाखवते मी याला माझी मज्जा. हॅलो हनी, व्हॉट अ गुड न्यूज. मला पण भेटायचंय. किती वाजता भेटूया? किती वा 1 सेकंड. मंदा हा बोला ना. किती वाजता जाणार आहेस तू? 5 वाजता जाईन कदाचित. ओके, आपण 6 वाजता भेटूया. 6 वाजता पण जाऊ शकते. अरे नको नको, आपण 7 वाजता भेटूया. नाही 5 वाजता जाईन. अरे यार एकदा ठरव ना तू. काय ते 5 वाजता जाईन. 5 फायनल आहे. हो. इथे हे होत आहे. काय होत आहे? काय नाही, 5 वाजता फायनल आहे ना. हो हो. ओके, आपण 6 वाजताच भेटूया फायनल. मी ऍड्रेस पाठवला आहे. अहो ऐका ना. अहो आमचं कॅन्सल होत आहे. कॅन्सल होत आहे. रेश्माचा नवरा म्हणतोय की मी घरी नाहीये आणि नेमकी तू चालली आहेस, तर असं करू नकोस. घरचं मग सगळं आवरावं पण लागेल ना. मग ती म्हणते की मी नाही येत परत, मग तो बोंबा मारेल म्हणून मग मी कॅन्सल करतोय बाहेर जाणं. याला काय अर्थ आहे? जायला पाहिजे तुम्ही. का कॅन्सल का? जायला पाहिजे तू. चिडताय कशाला तू? 1 मिनिट बसा. कोण चिड? मी नाही चिडत. मी कसं चिडताय कशाला? मी नाही चिडत आहे. बरे आहात ना? मी नॉर्मल आहे. नॉर्मल आहे खूप मी. नॉर्मल आहात तुम्ही. मी नॉर्मल आहे. एवढं नॉर्मल नका. मला काही दुसरा प्लॅन आहे का तुमचा? काही कोणाचा? तुमचा काही दुसरा प्लॅन आहे का? माझा नाही. माझा कसला प्लान? मी अरे घरी मी झोपणार आहे. माझा कसला प्लान? म्हटलं जाताय तर आपलं मैत्रिणी भेटला असतात, बाहेरची हवा खाल्ली म्हणून कॅन्सल करू नका. नाही पण आता तिचा नवरा म्हणलाय जाऊ नको, तर ती काय करणार ना. ती नाहीच म्हणली. आईचा नवऱ्याच्या हा? नाही, हरकत नाही. मी कळवते बाकीच्या मैत्रिणींना. हो कळव. इथे बसून कळवतेस? हा. हरकत नाही. का हो? काय नाही, मी पण कळवतो मग. काय नाही, मी आपला पडतो जरा, आराम करतो. काय मी पाठ चेपून देऊ का तुमची? नाही मग ओके आहात ना तुम्ही? मी ओके. मी नॉर्मल. इथून कळ. मग ठीक आहे ना, बसा ना बाहेर. तू इथून कळव, हरकत नाही. मी इथे रे
तू ठरव कुठे जायचंय. अहो, आपलं घर आहे, आपण कुठेही राहू शकतो. नाही नाही बरोबर तुम्ही बरोबर. ओके आहात ना? मी ओके मी ओके. या बाय. हा, मी आहे. मी आहे. तू कळव ना बाकीच्या मैत्रिणी कळव. बघ हे कर. हॅलो प्रिया आहेस का. हॅलो प्लीज रिप्लाय. आज नाही जमणार. प्लीज प्रिया रिप्लाय. माझी बायको बाहेर जात नाहीये. हॅलो असं कसे असालो तुम्ही. डॉट 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 डॉट. मला सध्या एक मेसेज करत नाही. या Hello. टवळीला किती मेसेज करताय तुम्ही. नाही करणार मी रिप्लाय. कसं बोंबलत. अरे तू बघूनही रिप्लाय करत नाहीयेस. हॅलो डॉट 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 डॉट. बोल हनी. हा आला रिप्लाय. सॉरी प्रिया आय एम सो सॉरी. ही बघ ना माशी शिंकली. माशी. मी माशी. माशी कसली पाल आहे मेली पाल. पाले मेली आयुष्य. आपल्या दोघांच्या कबाब मध्ये हड्डी आहे. हनी बोल ना. मग आता मी प्लॅन चेंज करते. MH मॉलला जाते खरेदी करायला. ओके बाबू. तू किती समजूतदार आहेस. माझी बायको पण तुझ्यासारखी असती तर किती बरं झालं असतं. तू माझ्या आयुष्यात का नाही आलीस. तू माझ्या आयुष्यात का. हनीन. हानीन हानीन हानीन. टायपो मिस्टेक. ओ हो इट्स हनी. हा जा एन्जॉय युअर डे. भेटू नंतर. ओके हनी. बाय. बाय. आजचा पण चान्स गेला मी यार. पाल काय भेटलो असतो. आता मस्त दाखवते. होतं. हे काय ना माझ्या आयुष्यात आली. ऐका ना आमचं ऍडजस्ट होतंय. आम्ही जातोय फिरायला. हा म्हणजे रेशमाचा नवरा म्हणला उगाच माझ्यामुळे नको ना ग प्लॅन चेंज करूस तू. तुम्ही मैत्रिणी तुमचं ठरलंय तर तुम्ही जा फिरायला. सो आम्ही जातोय फिरायला. चल गे ह्याला काय अर्थ नाही. हड ह्याला काय अर्थ आहे. इथे कितीदा बदलावं लागतं. इथे अंगठे दुखायला लागतात यार. काय काय दुखत. अंगठे का दुखतात. आ काय बदलायला लागतं. अंगठे का दुखतात. आता तू बोलते मी 5 वाजता जाऊ. मी बोलतो ओके. मग तू बोलते मी 6 वाजता जाऊ. बोलतो ओके. दुखायला लागतात यार अंगठे. किती वाजता करायचं ओके. हा. करून तुमचे अंगठे दुखतात. मग बर दाबून देऊ का. नाही नाही एवढं काय नाही हे. तू मग जाता हे ठरलंय. हा. हे फायनल आहे. लॉक करूया. ओके. हॅलो प्रिया. काय धडपडतंय. मला लागला हनुवटीला. काय काय फुटला असेल तो. बघू नाही मोबाईल नाही बघू. कुठे. फुटला. अरे बघू. हे शॉकप्रूफ आहे तो. किती आपटा काय होत नाही तो. आ चॅट करताय का कोणाशी. कोण तुम्ही चॅट करताय का. मी कामाचं आहे का काही. हे आपलं काय आमच्या ऑफिसचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ना. ऑफिसचं काम चालू. हा ते कॉन्फरन्स आहे. चॅटिंग नाही करत. चॅटिंग ते ग्रुपवर हे चाललंय डिस्कशन चाललं. नोट्स काढतो. वर्कलोड असेल ना. हो खूप. अरे बाप रे खूप वर्कलोड आहे. तुझं तर तयारी करायची. कर कर तयारी कर. हॅलो प्रिया आपण भेटू शकतो. माझी बायको जाते बाहेर. आपण आज नको भेटूया. मी तुझ्या बायकोमुळे प्लॅन चेंज करणार नाही. असं नको ना करू आता. होतंय ना ऍडजस्ट. नो मीन्स नो.
बाबू प्लीज ना. नो मीन्स नो. हार्ट हार्ट हार्ट. बाबू प्लीज हा चान्स परत मिळणार नाही. भेटूया ना. केवढे हृदय पाठवले त्या माणसाने. माझ्याशी अजिबात असं वागत नाही आणि बाकीच्या पोरांशी कसं वागतो. प्लीज भेटूया ना. नो मीन्स नो. तुझ्यामुळे झालं सगळं. काय माझ्यामुळे झालं? राऊत तुझ्यामुळे झालाय. बॉसला काही सांगतो का? याच्या बघ ना प्रॉब्लेम झाला इकडे काय ऑफिस मध्ये. हे एवढं काय प्रॉब्लेम झाला ओरडायला? राऊत ग बॉसला. आधी गेला असतं तर काय ठरलेलं ते तसं वागायचं ना. प्लीज ना बाबू. माझी बायको आहे तशी काय करू. तुझी बायको खूप त्रास देते करे तुला? त्रास. डोक्याला ताप झालाय ताप. माझं हिच्याशी लग्न झालं नसतं तर किती बरं झालं असतं. तू असतीस आयुष्यात तर किती छान झालं असतं. हनी तुझी बायको खूप सुंदर दिसते रे. पण हा 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 लोल. मस्त जोक केलास. माझ्या बायकोचं नाक पाहिलंयस का? अर्नॉल्डच्या आर्म्सवर जसे 2 गोळे असतात तसे बायकोच्या नाकावर आहेत. साईडने पाहिलं तर ओठांच्या वर स्पीड ब्रेकर लावलाय असं वाटतं. एकदा प्रत्यक्ष मारलं का? अहो तो एक मच्छर आला होता ना, तो उडत उडत तुमच्याकडे आला म्हणून मी असं एक एक मिनिट. अरे अरे एक मिनिट. राहू दे. मेला वाटतं. मेला मेला मेला. कर काम करत. हा मी ते ग्रुपवर चालू आहे. आपण नक्की भेटू. ओके हनी. हनी मला आता तुला प्रत्यक्षात पाहायचंय. मी पण डेस्परेट झालोय तुला लाईव्ह बघायला. Desperate. रोजचा हा घरचा कंटाळवाना थोबडा बघून कंटाळा आलाय. हनी मी तुला आत्ता व्हिडिओ कॉल करते. नाही 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 नाही. थांब 1 सेकंड होल्ड कर. वेट. प्रिया मंदा. काय म्हणाला? मंदा. त्याच्या आधी काय म्हणाला? मंदा. प्रिया कोणाला म्हणालात? कोणाला? प्रिया म्हणालात ना. प्रिय मंदा. प्रिय मंदा असं म्हटलं. प्रेम आलं ना तुझ्यावर आज. ऐक ना खूप वेळ झाली एकाच जागी बसलेस. जा. कुठे? अगं एकाच जागी खूप वेळ बसलं ना जाड व्हायला तुमचं होतं. बघा तुमचं पोट पुढे आले ते बघा. नाही, मी बरोबर. फिट आहे. तुम्हाला गरज आहे तुम्ही फिरा. मी उठलं पाहिजे. करेक्ट आहे. मी उठलं पाहिजे. तू बस. मी उठतो. तुझं काय? माझं काय नाही. मी बसले इथे बसते. हा? बसते मी इथे. तू बस बस. नाही नाही तू बस. मग मी आता जात. पण आता परत नाही. हा? इथेच थांब. हा
काय बाहेर तू बस ना यार एका ठिकाणी सरकार का काय मग बदलावं लागतं इथे काय करावं लागतं? हे करावं लागतं काय बदलावं लागतं? व्यायामाच्या स्टेप्स बदलावे लागतात यार मला एवढं fit आहे तुम्ही म्हणजे- एवढं करता काय? एवढं स्ट्रेचिंग करता बस इथे कामच बस इथे मी पण बसतो इथे बस बस इथे थांब मी जरा आलो बाहेर पटकन जाऊन आलो. प्रिया हॅलो हॅलो प्रिया 36 ए तू व्हिडिओ का ऑफ केलाय हे बरं आहे तू मला बघणार मी तुला नाही बघणार मला पण बघायचंय बाबू प्लीज ना गुंडू व्हिडिओ ऑन कर ना मला अरे ए प्रिया तुझ्या व्हिडिओमध्ये माझंच घर दिसतंय अरे माझी बायको पण दिसते ही काय अरे बाय मी पण दिसतोय हा काय कट कर कट झाले गंमत गंमत कसं फसवलं गंमत गंमत गम असं किती मुलींशी करता चॅटिंग कुठलं? कोण कोण आहेत सांगा मला काय? प्रिया 32 असेल कोणतरी जुली 52 वगैरे है ना नाही नाही 52 नाही 36 च्या आतलं बघा तसं नाही मला या घरात राहायचंच नाहीये मला डिवोर्स घ्यायचा प्रिया, I am sorry, प्रिया. प्रिया त्या प्रियाला ना उभी कापीन मी अगं तूच आहेस ना ती प्रिया असू दे, मी मला कापीन, मी स्वतःला मारून क्या बात भन्नाट कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स सुद्धा मस्त प्रसादा मला एक विचारायला आवडेल तुला की लेखकांना अनेक अनुभव येत असतात आणि मग त्याच्यावरून त्यांना कॉन्सेप्ट सुचत असतात तर हा स्वानुभव आहे का उत्तम होता विषय आणि तुम्हाला दोघांना बघणं आणि विशेष करून अशा प्रकारच्या अशा जॉनरच्या स्किटमध्ये ही नेहमीच पर्वणी असते फार मजा आली तुमच्या दोघांचं टायमिंग इव्हेंट टेक तुझी जी तळमळ चालू होती जी सोफ्यावरची ती फार मस्त मजा आली नमा फॅन्टॅस्टिक सई मस्त होता परफॉर्मन्स मला असं वाटतं या स्किट नंतर खूप बायका आपल्या नवऱ्यांचे फोन चेक करणार आहेत त्यामुळे सगळ्या पुरुषांनी मनाची तयारी ठेवावी हा खूप रिलेट होणारा विषय होता आणि मनात ज्या उकळ्या फुटत होत्या माझ्या भावाच्या तसं मी त्याला कधीच बघितलेलं नाहीये आज बघायला मिळालं आणि आनंदही झाला थँक्यू या मजा आली मंडळी जन्म मृत्यूच्या चक्राला बसणार आहे पुनर्जन्माचा गिअर त्यामुळे विनोदाची गाडी भरधाव धावेल हे मात्र नक्की यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं काय लबाड आईकडे जा आईकडे घ्या 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 सावकाश सावकाश हा हा सुदृढ आहे तुमचं बाळ आणि तुम्हाला काही लागलं तर मला सांगा हं? मला झोप लागली तर आई झालात ना तुम्ही बाळ झालं ना मग आता तसे वागा फालतूपणा बंद करा माकडचाळे बंद करा आता सिरियस व्हा माझ्या घरचे त्यांना पण सांगा आजी आजोबा झालेत की नाही ते त्यांना पण म्हणा थोडं सिरियस व्हा आता नाही नाही तसं नाही माझ्या घरचे आले असतील ना मला बाळाला भेटायला हो ते आलेत खरं सिरियस नर्स होण्याची वेळ माझ्यावर आली आहे खरं तर आता आले बोलवते त्यांना चेतना कराडचे नातेवाईक बाळ ते आता चालत चालत खेळायला गेलं असेल काय बोलताय अहो बाळ कुठे असणार आत्ता झालेलं बाळ आईच्या मांडीवर कसलं गोड दिसतंय एकदम चेंडवासारखंच वाटतंय दुसरं कोण आलं तर चेंडू म्हणूनच घेईल खेळाय हो काय काय बोलताय चेंडू सारखं दिसतंय बाळ सावकाश नवजात बालक येते त्याला त्रास होईल इन्फेक्शन होईल आहो आहो हे बघा असे मुके घेऊ नका बाळाचे मग आईची घेऊ का त्यांना चालणार असेल तर खुशाल घ्या
एक माणसं असतात मी ना. काय विचारताय हो? गमत केली ग, गमत केली. लय लय गोड आहे बया. काय पण बोला, खरात घराण्याचं तेज आहे. आहे. नाही हो डेभट घराण्याचं रुपडं घेतलंय अगदी हो ना हो डेवट काय आहे? डे भट घराण्याचं रुपडं घेतलंय आमच्या घराण्यात सगळ्यांचं नाक असंच आहे चपट दादा चेतू दादासाहेब आलेत ग तुझ्या पोटी दादासाहेब आलेत तुझ्या पोटी जन्माला चेतू दादासाहेब अहो सकाळी जेवून गेले ना ते बघून आता परत कुठं पोटात येणार आहेत अहो नाही, सकाळी आले ते आप्पा काका होते. दादासाहेब म्हणजे माझे आजोबा आठवड्यापूर्वी गेले नाही का? दादासाहेबच आलेत खरं ते बघ ओ दादासाहेब ओ दादासाहेब मान फिरवली दादासाहेबांनी. ये बाबू तुला सांगतेय काय बायजाबाई चाललीये जन्माला. बायजाबाई आपली, कोण बायजाबाई माझी सासूबाई. आय अरे ती म्हातारी आली असती तर का पुरगी झाली नसती वय मग अरे तसं काही नसतं. काय माणसाचा एकदा आत्मा झाला ना मग काही नसतं. मग आपल्या घरानं ती एंट्री घ्यायला ना माणसाच्या कुठल्या पण शरीरात घुसते ते. काय सांगते अयो बघ ना बायजाबाई सारखंच दिसते. आई हळू. शिम बायजाबाईच दिसते ग. बायजाबाई पण असं चालाय बोलाय हुडदुंगाच होता. एकदम मर्दच दिसायचा आणि आवाज तसा घोगरा होता. सासरे तर माझे तिने आवाज दिला की आलो तात्या असं म्हणायचे. बायजा ताईच कसं हसतय बघ बायजाबाई. नाही हसत नाहीयेत असं करताय नाही पण हे दादासाहेबच आहेत. दादासाहेब असते तर तुमच्या घरात जन्माला आले असते, आमच्या घरात कायला जन्माला आले असते. मग हो आई, आता मला भाऊ बहीण कोणीच नाहीये, मग माझ्याच पोटी जन्माला येणार ना आपल्या घराण्यात. मग तू तुझ्या आई बाबाच्या पोटी आले असते जन्माला. काय या वयात तर मग आणि काय झालं? वयाचं काय नसतं, आत्म्याच्या मनात आलं ना मग होतंय सगळं. आत्म्यावर असते. हो काय सांगते बाळवण आपल्याला वाटतंय म्हणून बाळ होत नसतं, आत्म्याला वाटतं म्हणून होत असतं ते. आपलं काय बाबा, आता आपलं आयुष्य असं चालत राहत असतं. आपण काय नसतं करत. आय हा म्हणजे मी तुमच्या पुढे जन्माला आलो ती आत्म्यामुळे आलोय तर मग आणि हाय का लागा म्हणजे चेतून मी जे हानिमूनला गेलो होतो ते आमची हाऊस नव्हती, आत्म्याचं होतं होय सगळं. सगळं बघ ना चेते लगा हे आत्म्याचं आहे एवढूस. पण हे बघ ना डिट्टे एकदम बायजाबाईच दिसते बघ. नाही दादासाहेबच दिसत आहेत अगदी. बायजाबाई दिसते म्हटलं तर ओरडू नका ना दादासाहेब रडू नका बायजाबाई हाय ती. काय चाललंय शांत, किती आवाज करताय तुम्ही? नाही दादासाहेब ओ दादासाहेब ओ दिली बघ दात बघ. अयो, दात नाही दादासाहेबांना पण दात नव्हते जाताना. हे दादासाहेबच आहेत. तुम्ही काय येडे आहे का हो जरा? आहो दादासाहेबांचे दात गेली होती ह्याची अजून यायची ती. नाही तर काय. पण काय बोलताय तुम्ही लगा? ए चावट दादासाहेब आई सारखं तुमचं दादासाहेब. एक मिनिट आता ना होऊ आई, जाऊ दे ना यार तू. तुम्ही तिथं जावा. काय? मी इथं उभी राहते. आई, कुणाकडे बघते बघ. गबस. आधी ठेव बाळाला. जाऊ दे. चेतना खरात बाळाला नाही. एक मिनिट मॅडम ठेवलंय. कुणाकडे बघते बाळाला? माझ्याकडेच बघणार बघा. अरे जाऊ दे ना. नाही थांब. दादासाहेब ओ दादासाहेब बायजाबाई वा बायजाबाई मी बायजाबाई दादासाहेब दादासाहेब बघते ना माझ्याकडे बाई. माझ्याकडे बघते वा बाय नमस्कार बायजाबाई. दादासाहेब बघते का माझ्याकडे बया बाळ यांच्याकडे बघते. नर्स म्हणजे बापावरच गेले वाटतं बाळ. काय येडे आहे तुझे? मी काय असं कुठल्या बायकांकडे बघतोय? एक मिनिट कुठल्याही बाईकडे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? नाही तसं नाही म्हणजे तुम्ही सुंदर आहे त्यामुळे काय सुरतोय तेव्हा. म्हणजे सुंदर असलं की कसं नजर जातेच हो. काय बी करा म्हणजे इकडं बघायचा प्रयत्न केला तरी वाईट जातीच नजर तिकडे. नाही पण आता तुम्ही कसं नर्स आहे ना त्याच्यामुळं तुम्ही सिस्टर म्हणा, सिस्टर. त्यानं काय होणार आहे तेव्हा?
नाही सिस्टरनं काय बाळाला होणार जरा आहे? माझ्याकडे द्या द्या सिस्टरनं काय होत नसतं तसलं सांगू नको. माझी 2 दोस्त आहेत ती, त्यांनी तर सिस्टर बरोबरच लग्न केली ती सांगती. एक पॅथॉलॉजी मध्ये कामाला आहे आणि एक तर ऍडमिट झाला होता. सिस्टरने इंजेक्शन दिलं, तिथंच प्रेमात पडला. कुणाकडे बघते अगं? नाही मी सांगते ते वरती ना छताकडे बघतय. हो. कारण तुमच्याकडे मदन चिकना आलाय. कोण मदन चिकना? सांगते ना सांगते. काल रात्री ना एक गुंड ऍडमिट झाला होता वरच्या मजल्यावर. आज सकाळी तो गेला. हो तर ना त्याचे गुंड मित्र रडतायत. ते पण वाटच बघतात आमचा भाई आज कोणाच्या पोटी जन्माला येतोय. तर आत्ता माझ्या लक्षात आलंय हा वरती छताकडे बघतोय तुमचं बाळ म्हणजे तुमच्या पोटी मदन चिकना जन्माला आलाय. मदन चिकनी कसे वागताय तुम्ही? ही काय पद्धत आहे का वागण्याची? बाळ आत्ता जन्माला आलंय, ते कोण आहे, ते कोणासारखं दिसतंय, हे सगळं जुळवण्याची काय घाई लागली तुम्हाला? मुळात बाळ जन्माला आल्यानंतर ते कोणासारखंच दिसत नसतं. या हॉस्पिटल मधली 3 बाळ बाजूबाजूला ठेवली आणि आईला सांगितलं ओळख, तर आपलं बाळ कुठलं हे स्वतः त्या आईलाही ओळखता येणार नाहीये. बाळ जन्माला आलंय तर त्याला माया लावावी, जीव लावावा. घराण्याची आणि पूर्वजांची लेबलं कसली लावताय? ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर का आवाज आला तर मी तुम्हाला हकलवून लावेन. नाही करणार नाही मी नाही बोलत. पण शिवणी दादासाहेबांचीच आहे. नाही वाईजाबाई सारखीच दिसते. नाही दादासाहेब म्हटल्यावर कसं एक बाजूने हसून दाखवतं बाळ. नाही बाबा वाईजाबाई म्हटलं की कसं वर बघतोय. दादासाहेब हात हलवला. दादासाहेब बाईजाबाई हो दादासाहेब. तीच लावलंय परत. अरे पण ते बाईजाबाई सारखं तुम्ही समजावून तुम्ही ऐकणारच नाही यात. निघा आत्ताच्या आत्ता निघा इकडनं. निघा मॅडम निघा. तुमची वेळ संपली. वा 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 वा, कहर कॉन्सेप्ट होती आणि परफॉर्मन्स सुद्धा वा. प्रसाद दा, वा वा, फार सुंदर, फार सुंदर. एक अत्यंत चांगला मेसेज दिलास रसिका शेवटी तू, जो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे कुणाचं काय त्याच्यात आल्यापेक्षा त्याला ते आत्ता जन्माला आलं आणि त्याला जगू द्या, हा फार उत्तम थॉट होता. आणि कॅरेक्टरायझेशन्स खूप मस्त होती. वनिता, ईशा, सावत्या, चेतना सगळ्यांचीच फार ब्रिलियंटली परफॉर्म केलं. उत्तम. मंडळी ही हास्य वर्ष अशीच चालू राहणार आहे. भेटूया पुढील भागात. बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. लॉजिकलेस टेन्शनला दूर सारण्यासाठी हास्याचं मॅजिक घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. आपल्या अभिनय चलाखीनं हास्याची जादू दाखवणाऱ्या सगळ्या हास्यवीरांचं जोरदार स्वागत आहे. यांना कमेंट्सचा जादुई कानमंत्र देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज हनीमूनच्या एपिसोडमध्ये भलताच ट्रॅक येणार आहे, पण त्यामुळे हास्याचा TRP वाढणार हे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या समोर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. हॅलो प्रसाद सर. अरे आज पहिला मी ही आहे. हॅलो सई मॅम. हाय. म्हणजे सजवलेला बेड, रोमॅन्टिक म्युझिक, असं एक सुंदर वास, सजलेला मी, हे 2 हंस,
यावरनं तुम्हाला कळलेलंच असेल की आज एका मुलाची मज्जा आहे. प्राजू यू रिअली मिस्ड इट. म्हणजे आज रिअली मिस्ड इट. म्हणजे आज म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. आज मी हनीमूनला आलोय आणि काय म्हणजे मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे कारण माझी लाईफ पार्टनर क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह लाईफ पार्टनर कशी सुंदर असायला हवी, सुशील असायला हवी, शालीन असायला हवी, त्याचबरोबर ती क्रिएटिव्ह सुद्धा असायला हवी. याचं कारण म्हणजे असं लाईफ असं नाही राहत. लाईफ असं क्रिएटिव्ह होतं, यु नो. संसार असा क्रिएटिव्ह होतो, घर असं क्रिएटिव्ह लागतं. हनीमून पण असं एकदम क्रिएटिव्ह होतो. ऐसा खरोखरच्या हनीमूनला आलीये. प्लीज प्लीज मला आता तरी सोडा. नाही, मी हनीमूनचा सीन नाही लिहिते, मी खरंच हनीमूनला आले आहे. हा माझा असिस्टंट आहे ना, तो देईल एपिसोड. हा प्लीज मला आजचा दिवस, हा प्लीज सोडा. हा ओके, बाय बाय बाय. मला वाटलं असंच होणार आहे काय सगळं पुढे. अरे यार प्रिया, काय करू यार मी तुझं. प्रिया यार तू केवढी गोड आहेस प्रिया. काय तुझ्या खळीत मी माझ्या प्रेमाची लांबी भरू का ग. प्रिया प्रिया मला खरं सांग, माझ्या डोळ्यात तुला आता काय दिसतंय. भाईंदर 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 दिसतंय माझ्या डोळ्यात. फुगल मॅप्स लावलेत की काय. सॉरी एकच मिनिट दे मला फक्त एक. ओके 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 हा घे घे घे. हॅलो, भाईंदरला राहतो तो. भाईंदर, अरे असं कसं लागत नाहीये. सेटच्या शेजारी घर आहे त्याचं, त्याच्या घरी जा आणि चेक करा. हा अरे यार, मग आता काय करायचं. हा ठीक आहे, बघते काय ते. काय गे ठेव ठेव. काय 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 झालं काय. कोण राहतो भाईंदरला, काय झालं. अरे माझा असिस्टंट आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. मी सिरियल लिहिते ना, NKN2. हा NKN2. नांदू का नको नांदू. तर त्या सिरियल साठी मी असिस्टंट नेमला होता आणि त्याने आज एपिसोड देणं गरजेचं आहे कारण की मी इथे आहे पण त्याचा फोन लागत नाहीये आणि तो घरी सुद्धा नाहीये आणि आता नाईट शिफ्ट लागलीये आणि सीनच नाहीये आणि अख्खं शेड्यूल तिकडे आणणार आहे आता. कशाला पॅनिक होतेस. येईल तो, काही काळजी करू नको. कसा येईल तो. हो तो फोनही, त्याचा फोन बंद आहे. येणार तो, तू नको टेन्शन घेऊस. येणार तो. ये. मलाच आता लिहायला लागणार आहे. लिहायला लागणार आहे म्हणजे. प्रिया प्रिया हॅलो. अरे हनीमून पे तू लॅपटॉप काढतेस. लक्षात घे प्रिया. नाही प्रिया, ज्या लॅब्सवर माझं डोकं पाहिजे त्या लॅब्सवर टॉप आहे. असं झालंय. मला 5 मिनिटं दे अंकू. अरे यार 5 मिनिट. काय फालतूगिरी. 5 मिनिटानंतर तूच माझा लॅपटॉप. अगं पण यार तू इथे सीन लिहिणार आहेस का आता. व्हॉट आर डुईंग. हे बघ, प्रोफेशन इज प्रोफेशन, हनीमून इज अदर ऍक्टिव्हिटीज. अदर ऍक्टिव्हिटी का अदर ऍक्टिव्हिटी. अरे म्हणजे ते. अरे खूप तयारी केली यार मी अदर ऍक्टिव्हिटीची. ओंकार, अरे नाईट शिफ्ट लागली तिकडे. ही पण नाईट शिफ्टच आहे की नाही. हो पण तिकडे अख्खा क्रू थांबलाय. 60 जण ताटकळतायत तिथे. 61 लोक तात्काळतायत. 60 जणांचा क्रू आहे ना. तू काय बोलतोयस. अगं एक मी आहे ना. 61 मी तात्काळतोय. ओके ओके. 5 मिनिटं दे मला प्लीज प्लीज प्लीज. 5 मिनिटं दे. चल. असं नको ना यार. प्रिया यार मी सुट्टी घेऊन आलोय की नाही. हो की नाही. सुट्टी मी पण घेतली होती पण आता माझ्या असिस्टंटने माती खाल्ली, त्याला मी काय करू शकते. अरे मी काय करायचं मला सांग ना. तू 5 मिनिटं दे फक्त मला. 5 मिनिटं दे, मग नंतर मी अख्खी रात्र तुझीच आहे. हा 5 मिनिटं. ठीक आहे आता. चल. वा प्रिया. ला 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 ना ना ना.
हा. ओंकार दूध पितो आणि त्या दुधातलं विष पिऊन तो अस्वस्थ होऊ लागतो. ए काय बोलते काय बोलते? अरे सिरियल मधला ओंकार, तू नाही. सिरियल मधला कोण ओंकार? म्हणजे आमच्या हिरोचं नाव पण ओंकारच आहे. तुमच्या हिरोचं नाव ओंकार आहे? हो, ऍक्च्युली आपल्या लग्नाची बोलणी चालली होती ना, तेव्हा हे कॅरेक्टर फायनल होत होतं. हा. तर तुझंच नाव ठेवलं हिरोला. तू कशी गुंडू पप्पी आहे काय म्हणजे बाबू पांडाचेच तू. 5 मिनिटं थांब. थांबतो मी 5 मिनिटं थांबतो. गंमत बघ ना. काय 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 गंमत काय? ह्या ओंकारचा पण आज हनीमूनचाच सिक्वेन्स आहे. कुठला तरी ओंकार हनीमून करतोय. चांगला आहे चांगला आहे. ठीक आहे. असं छान सुचलं पाहिजे म्हणजे असं ऑडियन्स सिरियल बघताना त्यांचा घास ताटापासून तोंडापर्यंत जाईपर्यंत मध्येच ओल्ड झाला पाहिजे असा सीन पाहिजे काही. मी सुचवलं असतं का तुला, पण माझ्यासमोर एवढं छान पंचपक्वान्न ठेवलेलं असताना दुसऱ्या ताटाकडे माझं लक्ष का जाईल? थांब ना ओंकार, थांब ना जरा. काय? थांब ना. तुझ्या भावनांना थोडा आवर घाल ना. भावनांना काय आवर घाल? हनीमून पे में हनीमून पे भावनांना आवर घाल. सोच म्हणजे तू विचार कर. हनीमून पे भावनांना आवर घाल म्हणजे पोहायचं पण आहे पण चड्डी पण नाही ओली झाली पाहिजे. ऐसा नाही. हनीमून पे में 5 मिनिटं दे मला. माझं आता सुचलंय, मी पटकन लिहिते आणि आपण कंटिन्यू करू. 5 मिनिटं? हा 5 मिनिटं. 5 मिनिटं 5 मिनिटं. 5 मिनिटं मग आपण घे तू 5 मिनिटं. 5 मिनिटं घे तू. व्हायचे 5 मिनिटं. हा ठीक आहे. तू पटकन हा. हा मेल केलाय सीन, चेक करा आणि प्रॉपर ट्रीटमेंट द्या सीनला प्लीज. 1.5 तास लागेल ना हा सीन उरकायला? हा अर्ध्या तासात फ्री होईन मी, मग मी पुढचा सीन लिहिते. अर्धा तास का अर्धा तास? अरे नाही रे ओंकार. नाही रे ओंकार म्हणजे आधी सांगायला लागतं ना म्हणून. तू 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 मला नाही माहिती यार. बस बस तू बस. बस म्हणजे बस मी इथेच आहे. तुला माहिती आहे तुला बघितल्यापासून मला तू केवढी आवडतेस. केवढी आवडते? मला खूप आवडतेस तू. हो. माझ्या हृदयातून तुला काय ऐकू येत आहे? फोनची रिंग. फोनची रिंग. फोनची रिंग. एकच मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिटं. एडीचा फोन आहे प्लीज. उचल. काय रे पायस? हा बोल. प्रस्तावना नंतर कर. बोल काय ते मुद्द्यावर ये. विषाच्या बाटलीवरती काय लिहिलं? अरे विषाच्या बाटलीवरती पॉइझनच लिहिणार ना का पायस लिहिणार आहे? विषाच्या बाटलीवरती अख्ख्या इतिहासात सिरियलच्या दुसरं काही लिहिलंय का? काय फालतू प्रश्न विचारता रे? डिक्शनरीत बघून लिही स्पेलिंग. मी सांगणार नाहीये. भयस माझं डोकं फिरवू नको, मी तिथे येऊन मारेन तुला. फालतू कामांसाठी फोन करू नका रे मला. ठेवा मी मीटिंग मध्ये. मीटिंग नको म्हणूस तू. बाकी तू काय मूर्ख असतात रे. आय नो. मूर्ख असतात ऍब्सोल्युटली. येस. सगळं रायटरनी द्यायचं. काही डोकी लावत नाही. बरं हरकत नाही. चॅनलचं प्रेशर असतं ना रे त्यांचं. आय नो म्हणून प्रत्येक गोष्टीत विचारत बसतात ते. ये. अरे पण बिंडोक आहेत का? म्हणजे काय बेसिक गोष्टी कशा विचार? हे सगळे एडीज आहेत ना आमच्या सेटवरचे. हे आपल्याला काय करायचंय? चल कुठे चल? काय मला उचलून घे असं आहे काय? हे काय जेस्चर आहे? रोमांस चालू आहे ना. चल म्हणजे काय? जरा असं नको ना यार प्रिया. चल काय
काय करतेस यार रोमॅन्टिक होऊ दे थोडं रोमॅन्टिक होऊ दे ओके. ना हनीमून आहे की नाही माझा पहिलाच आहे मग जरा रोमॅन्टिक होऊ दे. माझंही पहिलाच आहे ना असं बोलशील. अगं पण मग तू चल करतेस घाई नको ना करू बरं ठीक आहे. हा कशाला घाई करवतीस आता अर्ध्या तासात त्यांचे फोन यायला लागणार ना. का फोन येत आहेत मला कळत नाहीये यार त्यांचे अरे आमचा डिरेक्टर फास्ट आहे रे. तो चेपवतो सीन. मी काय करू तो रपारप मिनिटं काढतो फक्त. आता मी हा सीन पाठवलाय ना 1.5 तासाचा सीन आहे पण तो अर्ध्या तासात मला फोन करणार मॅडम सीन दो मास्टर काढून झालाय क्लोजेस मी नंतर काढतो मॅडम सीन दो. अरे सीन दो काय सीन दो कॉम्बिनेशनचे सीन्स आहेत. आज त्याला सगळे आर्टिस्ट एकत्र मिळाले तर त्याचं एकदम सगळ्यांना एकत्र घेऊन मास्टर्स काढेल मग नंतर क्लोज काढेल जरा थांब तुम्हाला हे का सांगतेस मला नाहीये इंटरेस्ट ह्यात प्रिया आपण दोघं आता एकत्र आलोय की नाही मग आपलं कॉम्बिनेशन कसं आहे ते बघ ना मग आपण किती क्लोज होतोय एकमेकांच्या ते महत्वाचं आहे ना आणि आपला काय सीन क्रिएट होणार आहे ते बघ ओके माय मास्टर ओके काय चाललंय तुझं ओके आणि तो असेल तो फास्ट बीस असेल तो चेपत असेल मैं नहीं चेपेगा मैं पहिले बोल मैं नहीं चेपे मला काय मिनिटाचं ये कुछ नाही आहे समजा आपण करायची तर डायरेक्ट आर्ट फिल्म बघायची तर बघा नाही तर मला सांगते किरकिर करू नको यार प्रिया मला एकदम बोर व्हायला लागलाय आता सॉरी नको प्लीज सॉरी एवढ्या जवळ येऊन शब्द तोच बोलतोयस तू म्हणजे मला काही कळत नाहीये ठीक आहे अरे यार आपला हनीमून आहे हे पण लक्षात ठेव ना यार प्रिया आपला हनीमून आहे यार आय नो म्हणजे आता इमर्जन्सी आली ना ओंकार मी तरी काय करू आणि ते असिस्टंटने माती खाल्ली आहे ना त्यामुळे सगळं मला नको सांगू की असिस्टंट बिस्टंट मेरे को मत बता हे, ते बघ ते किती छान आहेत बघ त्यांना आता बाळ होईल आता हे घ्या हे तुमचं बाळ घ्या मी आता सगळं बाजूला ठेवलंय लॅपटॉप तिकडे फोन तिकडे मी फक्त तुझी आहे माझी वगैरे नको म्हणूस तू नको काय आणतात हनीमूनला यार तू लॅपटॉप घेऊन आलीस हनीमूनला काम असतं ना बाबू काम ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत हे पण समजून घे कळलं का उगाच तुम्हाला काय बोलायला मी काय आणलंय बॅगेत तू बघशील ना असं करशील मला दाखव काय आणलंस तू बॅग अजिबात नाही आता अजिबात नाही एक मेसेज आता अजिबात नाही प्रिया शेवटचा मेसेज एवढी गोड काय चिडता पण येत नाही यार तुझ्यावर घे थँक्यू यार काय गरज आहे प्रोडक्शनच्या डांगेंचं हे बघ काय मेसेज पाठवलाय काय करायचं यार हनीमूनचा सीन हॉल मध्ये शिफ्ट करू का सगळे सीन हॉल मध्ये आहेत टायमिंग बच जाएगा अरे बघ काय करायचं मी काय करू अरे दुधाचा ग्लास आणते रे ती बेडरूम मध्ये हॉल मध्ये कसं करणार अगं आपलाच बेडरूम मध्ये पण नाही होते यार काय बोलतेस यार तू आणि हा डांगे कॉन्सेप्ट सुचवतो म्हणे कशाला उगाच काहीतरी मला त्या प्रोडक्शन वाल्याचं सांगतेस ना मला काही कळतच नाहीये प्रिया मी यांना ना एकदा सुनवते तू फोन नको तू फोन करू नको आता प्लीज तू फोन नको करू हा माझी चिडचिड होईल आता तू फोन नको करू व्हॉइस नोट पाठवते मी टेक्नॉलॉजीकडे ना सगळ्याचे उपाय आहेत यार आय हेट टेक्नॉलॉजी यार हॅलो डांगे हनीमूनचा सीन ना बेडरूम मध्ये व्हावा असं मला वाटतं तुम्हाला जर का वेगळं वाटत असेल तर ऐकून घ्या हनीमून हा तरल असतो हा ठहराव की चीज है भाई इसको चेपो मत समझ रहे हो बात त्याला ना एका आर्ट फिल्म सारखं बघा तसं ट्रीट करा त्याला कळतंय तुम्हाला आणि प्रोडक्शन कॉस्ट बरोबर ना कॉन्टेंटचा पण विचार करा कॉन्टेंटच चालतो अजूनही झालं तुझं हा झालं रेडी म्हणजे काय आपण लपाछुपी खेळतोय का रेडी आपण हे रेडी नाही यार प्रिया नाही मला नाही असं जमणार प्लीज सॉरी मी खूप वेगळा इमॅजिन केला होता आपला हनीमून मला मी फिल्मी आहे मी रोमॅन्टिक आहे मला ते तसं मला तू अशी प्रॉपर कधी वेळ देणार आहेस प्रिया मला तू हवी आहेस यार फक्त
सतत तू काम 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 काम, हनीमूनच्या दिवशी पण काम यार प्रिया. अख्खा दिवस दे विदाऊट एनी टेक्नॉलॉजिकल डिव्हायसेस. लॅपटॉप नको मला, फोन नको, काही ब्लूटूथ हे वॉच काही नको मला. सांग मला तू कधी भेटणार आहेस? जेव्हा आमच्या सिरियलचे लीड आर्टिस्ट सुट्टीवर जातील तेव्हा आम्हाला सुट्टी मिळेल. आता मी माझा हनीमून तुझ्या ऍक्टर लोकांवर अवलंबून राहणार आहे? हा, ते सुट्टी घेतील तेव्हा मला हनीमून करायला मिळणार आहे प्रिया. एकही दिवस वेगळी. आहे अजून एक दिवस आहे. कधी? दिवाळीचा पहिला दिवस. नोव्हेंबर. एका वर्षानंतर मी करायचंय माझा. क्या बात आहे यार, क्या बात आहे म्हणजे यार. व्हॉट अ लाईफ, व्हॉट अ लाईफ. या असंच असतं अरे क्रिएटिव्हचं. आम्हाला अशी वेगळी सुट्टी नसते. जेव्हा ऍक्टर्सना सुट्टी असते तेव्हाच आम्हाला सुट्टी असते. त्यामुळे आणि अशी मी आहे ना, हे बघ, 1 तास सीन लिहिला, 1 तास चॅनलशी बोलणं झालं, 1 तास तुला, परत 1 तास आईंना, परत फॅमिलीला, मग परत सीन लिहिला. असं नको 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 मला हे सांगूच प्लीज. आता त्रास होईल मला. अरे अरे मला आधी का नव्हतं माहिती? मी किससे शादी किया यार. मी मला असं झालं की यार क्रिएटिव्ह म्हणजे मस्त रंगबिरंगी आयुष्य. यार वेळ लागेल यार मला इथे. असं मला हनीमून लावून वेळ लागायची पाळी आली मला असं वाटतं यार. पागल नाही, तू जा यार. तुझा मला करू नको. असं नको करू ना. मारे चल, असं नाही करू मला सांगू नका. अरे चल, मला नको सांगू. पागल व्हायची वेळ आली आहे माझ्यावर आणि बस खुश. पागल झालो, वेडा झालो बस. काय केलंस तू आता? काय केलं मी म्हणजे? आता काय केलं परत का? म्हणजे काय करते? करत राहा. अरे आमच्या सिरियल मध्ये ना एक कांती नावाचा धीर यायचा. करेक्ट जात हे मॅनरिझम. कर ना. तू पागल आहेस काय काय? तू पागल आहेस? अख्खा डेली सोप घरात आणशील आपल्या? मला नाही करायचं यार तुझ्या बरोबर. काय तू जा, तू एकटी बस, तू सिनली, मी माझे हंस घेऊन जातो. तू जा, मला नाही करायचं. काय पागल करून टाकलं. आणि म्हणे प्राजू यू मिस्ड इट. अत्यंत क्रिएटिव्ह परफॉर्मन्स. वा 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 वा. प्रसाद दा. वा 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 वा, बहारदार. राऊत, हनीमूनला आलेला असताना जो भिंत फोडून क्रशशी बोलतो ना, त्याला असंच पाहिजे. वा वा. भर अजून खळ्यांमध्ये लांब्या भर. फार गोड. ते जेव्हा 2 हाऊस दिसले ना सुरुवातीला, तेव्हाच मला माहिती होतं 2 हंसों का जोडा पिछडणार आहे थोड्या वेळाने. फक्त त्याचा ग्राफ कसा आहे ते बघणं फार इंटरेस्टिंग होतं. तो फार फार सुंदर पद्धतीने वर नेलात तुम्ही दोघांनी पण. म्हणजे सुरुवातीचा तुझा उत्साह आणि तो खाली येत जाणं आणि नंतर प्रिया तुझं कॅरेक्टर रिव्हील होत जाणं हळूहळू. व्हेरी ब्युटिफुल. अशा पद्धतीचं स्क्रिप्ट दोघंच असताना होल्ड करणं खूप टफ असतं, पण तुम्ही व्हेरी वेल, म्हणजे अप्रतिम परफॉर्म केलं दोघांनी पण. मंडळी, आज एक फॅमिली डॉक्टरकडे आली कारण त्याच्यातली एक मेंबर आजारी पडली. चौघांनी मिळून रिक्षा केली आणि ती फॅमिली डायरेक्ट डॉक्टरच्या केबिन मध्ये घुसली. आली रे आली. हास्य जत्रेतली अतरंगी कोहली फॅमिली आली आणि त्यांचं स्वागत करते प्राजक्ता माली. हो ओपीडी सुरू करतोय आता मी. हा, आज जरा बिझी आहे. हो, भेटूया. हां, ते स्टॉक बघून ठेवा, गोळ्यांचा स्टॉक चेक करा, कळलं? हां. हॅलो. हा, बोला. हा, काय आहे? तुमचं माकड फोटो सेशन करतंय? मी काय करू मला सांगा तुम्ही. चरबी माकडाची आहे. झाडं होती, फुलं होती, पानं होती. मरायला सई तामण करायला का चावलं ते? अख्खं जंगल पडलेलं होतं ना. मग आता ते फोटो सेशन करतंय, मी काय करणार? हां, नाही. आणि काय म्हणताय? माकड हसतंय, मग चांगलंय की माकड हसतंय मग. अच्छा, हसायचे पैसे मागतंय? अरे नाही, एक नाही.
हे जरा सिरियस आहे. हसायचे पैसे मागते हे जरा सिरियस आहे. पण आता आम्ही काही करू शकत नाही. तुमचं माकड आहे, तुम्ही भोगा आता. हां हां चला. सगळ्या औषधं एकदा चेक करून ठेवा. या 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 नमस्कार नमस्कार. या या बसा 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 बसा. नमस्कार. नमस्कार. या या बसा 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 बसा. हा बोला काय होते मुळात तुम्ही कोण आहात मला सांगा. मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. नाही नाही बरोबर आहे. आता आयुष्यात तसे त्याला आपण काय करणार. मी वेगळं विचारतोय तुम्हाला. तुमची नावं काय आहेत, कोण आहात तुम्ही, नावं काय आहेत. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावं आहेत तुमची. मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. गळ्यात अन्नू मलिक बसलाय पेटी घेऊन. गळ्यातलं जे काही वाक्य बाहेर पडेल त्याला चाल लागलीच पाहिजे असा काही रूल आहे का. नॉर्मल बोला ना. आम्ही असेच बोलतो. हेच आमचं नॉर्मल आहे. हे नॉर्मल आहे तुमचं. हो. हे नॉर्मल आहे मग ही हसतमुख आहे असं म्हणायला पाहिजे. तसं नाही मला म्हणायचं आहे. तुम्ही इकडे आलेलात म्हणजे काहीतरी आजार झाला असेल ना. पेशंट कोण आहे, तुम्ही पेशंट आहात का मला सांगा. मी बिवालीसाठी आले. मी शिवालीसाठी आले. मी आवलीसाठी आले. मी पावलीसाठी आलोय. हे बघा तुम्ही एकमेकांसाठी आलात ते सांगू नका मला. पेशंट कोण आहे ते मला सांगा. पेशंट कोण आहे. मी सांगू. हा ही सांगेल. हो मी सांगू असं म्हटल्यावर खरं तर आपणच सांगायचं असतं. कळलं का. आपण नॉर्मली आज काय लेडी स्पॉट ना काय एक्सप्रेशन. अरे ओके मला तेच तुम्हाला सांगायचं. वहिनी तुम्ही सांगा काय झालं. तुम्ही सांगा मला काय झालंय. आम्ही सगळे थोडे थोडे आजारी आहोत. आम्हाला थोड्या गोळ्या द्या ना. हे बघा तुम्ही आता गोळ्या घ्यायला इकडे आलेला आहात. डॉक्टरांचा वाढदिवस आहे का अशात गोळ्या वाटायला. नाही की नाही. तुम्हाला काहीतरी झालं असेल, आजार झाला असेल की नाही. मग तो आजार कोणता मला कळलं पाहिजे. तर मी त्या पद्धतीने गोळ्या देईन ना. काय झालंय मला सांगा तुम्ही. हा काय झालं तुम्हाला. तुम्हाला सर्दी झाली आहे का. नाही मला सर्दी नाही झाली. मला पण सर्दी नाही झाली. मला तर सर्दी अजिबातच नाही झाली. मला आहे झाली सर्दी. अरे इकडे आड तिकडे विहीर असं झालंय आज मला. हे बघा मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. सर्दी कोणाला झाली मला. संभाषण तिथेच संपतं. तुम्ही पुढे मग ह्याला नाही झालं मला नाही झालं त्याला झालं ह्याच्यात मला खरंच इंटरेस्ट नाही आहे. कळतंय का तुम्हाला. हां तर सर्दी झालेली आहे. बरं ठीक आहे हरकत नाही हरकत नाही. तर सर्दी झालेली आहे बरोबर आहे. तुम्हाला सर्दी झालेली आहे. तुमचं नाव शिवाली बरोबर. नाही मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नका ना रे असं बोलू. डोक्यात जातात रे हे सगळं. असंच बोलायचं का मी पुढचं सगळं स्किट. तुम्हाला नाही जमत. गप्पा बसा. मला इंटरेस्ट पण नाही त्यात. कळलं का. हे बघा तुम्ही इरिटेट करताय समोरच्याला. कळलं का. हे तुमचा जो टोन आहे ना नाही 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 इरिटेट होतोय त्यांनी. भिंतीवर अशी उलटी नखं घासल्यावर कसा शहारा येतो तसा शहारा येतो ऐकून तुमचं. हे लक्षात आलं का तुमच्या. ओके मी आता जी माहिती देतोय ती माहिती फक्त मला पुरवा. लक्षात आलं का. हां तर तुम्ही बिवाली आहात बरोबर आहे. बिवाली. नीट बोला हो. कुठला आवाज आहे हा. तर तुम्ही बिवाली आहात बरोबर आहे. तुम्हाला सर्दी झालेली आहे. हो हां सर्दी झालेली आहे बरोबर आहे. मला सांगा तुमचं वय काय. माझं वय 18 आहे. माझं वय 18 नाही. माझं वय 18 नाही. माझं वय 18 नाहीच नाही. ही तुमची मुलगी आहे. ही मगाशी काय म्हणाली तिचं वय 18 आहे. त्यानंतर तुम्ही का सांगता माझं वय 18 नाही म्हणून.
आई बापाचं आणि मुलीचं वय एकच असेल का? शाब्बास. गप्पा बसाव. हे कोण पेशंट आज आलेले आहेत? एक पैसा घ्यायचा नाही आज परडेचा. काहीच दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर आज. काहीच करत नाहीयेस तू. एकटा मी आपटतो इकडे. हे बघा तुमच्या लक्षात येत आहे का? बघा आता हिला आजार झाला हे मला कळलेलं आहे. आता दुसऱ्या कोणीही बोलू नका. मी फक्त तिच्याशी संवाद साधतोय. लक्षात आलं तुमच्या? ओके. हां तर तुम्ही हे बिवाली. तुम्ही बिवाली आहात? टार्झन आहेस? हो करायला नॉर्मल बोल ना बाबा. मी बिवाली. हो मी बिवाली. संपलं. कशाला बाई हे नको आहे मला. हां तर तुम्हाला हे जे काही सर्दी किंवा जे काही झालेली होती मी आता विचारलं तर ते काय झालेलं होतं की बाबा थंड काही खाल्लं का तुम्ही किंवा काही कुठे कोल्ड्रिंक वगैरे पिण्यात आलं का तुमच्या? नाही, काल सकाळी मी शिंकली. आणि काल मी पण शिंकली. अच्छा तुम्हाला पण सर्दी झालेली आहे? नाही, माझ्या नाकातली केस हुळहुळली मग मी शिंकली. कशाला सांगता रे ते? तुमच्या नाकातले केस हुळहुळल्याने शिंकला ते कशाला सांगताय डॉक्टरला? सर्दीमुळे काय झालंय का ते सांगा मला. काल तर मी पण शिंकली होती. अच्छा म्हणजे तुम्हाला पण सर्दी झालेली होती? नाही, मी जस्ट बिवालीला कंपनी दिली. अरे कशाला सांगता रे? शिंकायला कोणी कंपनी देता? हा चला शिंकूया जरा. एकत्र शिंकतात कोणी? वाटेल ते सांगाल तुम्ही. मला तर आता पण शिंक आली. अशिंक. मला तर पुढे शिंक येणार आहे. शिंक. पुढे शिंक येते ते आधी कळतं आपल्याला कधी? 3 मिनिटांनी मला शिंक येणार आहे असं कधी विचार तुम्हाला? काही कराल का हो? शिंक. शिंक. शिंक शिंक. शिंक. चल रे चल चल. गाढव आहेस? गाढव आहेस? शिंक गाढव आहेस तू? अरे मला हे काय घेऊन आली आहेस ती? हे अबब आहे जे काय घेऊन आली आहे ते. अरे शिंक अशी नसते रे बाळांनो. हे बघा हे अशी असते. आक्षी आक्षी शिंक अशी नसते. आक्षी ही शिंक असते. हा अचिंक. 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 अचिंक अचिंक. तुझं वेगळं असतं रे दरवेळेला. यांचं एक वेगळं तुझं एक वेगळं. स्वतःची जागा वेगळी घेतोय रे तू. अरे यार असं नका करू यार. खूप पेशंट बाहेर आहेत. असं नका करू. कळतं का तुम्हाला? बघतोय बघ कसा. नीट बघा तुम्ही. मी डॉक्टर आहे तुमचा. बरं करायला आलो इकडे. तुम्हाला कळलं का? काय झालंय ते कळेल का मला? काय झालंय? कशामुळे सगळं झालं? मी सांगू? हा सांगा. मीच सांगणार. अरे मग त्याच्या बावल्याडास कर. मीच सांगणार कशाला पाहिजे? शानपणा करू नको तू. काय झालं ते कोण सांगणार आहे का मला? आम्ही फिरायला गेलो होतो कणकवली. हा. तिकडून आम्ही गेलो तारकर्ली. तिथून आम्ही गेलो दापोली. तिथून आम्ही गेलो वेंगुर्ली. माझ्या डोक्यावर होती टोपली. पायात नव्हती चपली. अरे घाबरे. ली काय जागतिक संमेलन भरवताय लीचं? लोणचं घालायचं एवढं ली करून. पुढे काय झालं सांग रे लवकर. तिथे बिवालीने आईस्क्रीम खाल्ली. हा. शिवालीने बर्फाचा गोळा खाल्ली. मी समुद्रात डुंबली. मी तर समुद्रात डुमडुम डुंबली. तू कोणाच रे शाण्या? तुझ्या एकटाचं डुम डुमली. बाकी डुमतात तू डुमतो तिकडे जाऊन. देईना अशी. डॉक्टर आहे मी. डॉक्टरचं कॅरेक्टर करतो. डोक्यात जाऊ नको सांगून ठेवतोय. ए पुढे काय झालं सांग रा. पुढे बिवालीला खूप थंडी वाजली. हा. मग बिवालीने चादर ओढली. मग आवलीने चादर खेचली. आणि मग चादर फाटली. आणि मग बिवालीला खूप थंडी वाजली. मग बिवालीने स्वेटर घातली. नाही, आवलीने मफलर घेतली. मी नाही मफलर घेतली. मफलर तर शिवालीने घेतली. मी मफलर नाही घेतली. तूच घेतली. मी पाहिली. मी पण बघितली. तूच घेतली. तिने सांगितली आता मी पण ऐकली. मग चादर वर ओढली आणि पाय उघडी राहिली. नाही, नाही, कोणी म्हणली? पायात तिने तर घेतलेली पाप चादर गेली. मी गोळी घे. घेतली. गोळी घे. चल घे गोळी घे. चल गोळ्या घ्या. माझी गुलाबी लिली. वाटत त्याच्या गोळ्या. माझी पिवली. माझी पिंकली. माझी हिरली. कुठला हिरली कुठला रंग आहे रे? हिरली कुठला रंग आहे? हिरली कुठला रंग आहे तुझा? मग माझी भगुली. भगुली नाही रे. भगवा असतो तो. भगुली कुठला रंग आणलात? असे नाही ऐकायचे तुम्ही. टकली सटकली. मी घाबरली. मी पण घाबरली. मी तर खूप घाबरली. मी तर घाबरली. तुझं घाबरली दाखवतो. नको नको. नको नको.
नको 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 डॉक्टरने स्वतःला टोचली. ती तर अशीच उभी राहिली. आता आता काय 15 मिनिटं झाली. आता स्किट संपली. येणार आता प्राजक्ता माली. वा 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 एकदम अबबावाला परफॉर्मन्स लवली. हा सरच एक प्रसाद दा. सगळ्या सिरीज मध्ये ही सिरीज मला लय आवडली. कोहली फॅमिली पुन्हाच आवडली. पण मला प्रश्न पडला ही टोनिंग कुणी शोधली. ज्याचं नाव येणार त्याला मी देणार चुचली. नाही मला सिरियसली प्रश्न पडला हे जे मी आवलेली कोल हे टोनिंग कुणी शोधलंय हे कुणाला सापडलंय. रिहर्सल करतानाच तुम्ही फार वेडे आहात यार सगळे सिरियसली. आणि हांडे तू आज कमाल केलीस म्हणजे हे 5 जण समोर अतिरेक करतायत म्हणजे अतिशयोक्तीचा कळस चाललाय समोर आणि आपण ढिम्म उभं राहायचं. एक तसूभरही चेहरा हलवायचा नाही. हे खूप डिफिकल्ट आहे प्रियांका. खूप ब्रिलियंट फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. सई हे प्रियांकासाठी अशक्य होतं. तू जे केलंस ते करणं खूप डिफिकल्ट आहे पण तू ते शेवटपर्यंत सोडलं नाहीस हांडे. वा वी आर प्राऊड ऑफ यू. पांडू म्हणजे आज तू काही न करता खूप काय केलंस हे लक्षात घे. आणि प्लीज पुन्हा लवकर या. आम्हाला या सिरीजचा कधीच कंटाळा येत नाही. मजा आली. थँक्यू कोहली फॅमिली. मंडळी आता इथे केकच्या साक्षीनं रंगणार आहे चोर पोलिसाचा खेळ. त्यामुळे आपल्याला विनोदाचा गोडवा चाखायला मिळणार हे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडचं. काला काला कापूस पुढे बोल. ढगाची वारा झुंजला रे. ते राहिलं ना बाळा ते घे. आता माझी पाली मीच देते ताली. हात गेला खाली मुंग्या मला आली. बस झालं. अरे काय गोड मुलगी आहे यार. हे मुली. हाय तुझं नाव काय ग. हाय मी वनी. मी गौरव दादा. अरे बापरे हाय 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 हाय. काय ग. हे रंगीबिरंगी ह्याच्यामध्ये काय ठेवलंय. ह्याच्यात केक आहे. केक केक आहे. हा केक. ए बाळा दादा हा? केक कसा असतो रे. मी आयुष्यात कधीच केक नाही खाल्लाय माहितीये. तो खायचा असतो. हो बाळा तुला कडे केक लावून आंघोळ करतात. हे नको करू यार. माझ्या दादा कसं असतं. अच्छा असं असतं का. हा मला केक पाहिजे त्याच्यावरती ती अशी क्रीम असते ना. मी कधीच नाही खाल्ली आहे. मला दे ना. हो काय? त्याच्यावरती चेरी असते ना ती पण नाही मी कधीच खाल्ली आहे. मला दे ना केक. तू लहान मुलगी असलीस ना तरी खोटं बोललेलं लाळ्यासारखं तोंडात बाहेर येतंय. तू साधी दे. मला दे ना प्लीज ना. देणार पण हा केक माझ्या मैत्रिणीसाठी आणलाय. आज तिचा बर्थडे आहे ना. तिचा बर्थडे सेलिब्रेट करूया. आपण सगळ्यांनी केक खाऊया. नाही मला आता अरे नाही ना तिचा बर्थडे. हे दे सांग का नाही. बस इथं सांगितलं ऐकायला येत नाही. सांगतो ना माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे. आपण सगळ्यांनी केक खाऊया. वनी का इंसान छोडेगा मी साला. ए पुष्पागुच्छ बस इथं सांगितलं. चोर 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 पकडा चोर. चोर 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 रुक 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 बरं झालं थकले असाल हे कसं. मला दमवतोस पळतोस. मला कशाला मारते पण मी काय केलंय. चोर आहेस चोर आहेस. कोण चोर आहे. मला दमवतोस. मी चोर नाही. हा चोर आहे. साहेब 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 चोर आहे म्हणून मारताय का तुम्ही दमलात म्हणून मारताय. ये शान्या चांगल्या घरातला वाटतोस म्हणून तुला मारत नाही पण हा भामटाय. कोण चांगल्या घरातला. साहेब हा चोर आहे. ह्याला मी पकडले. हा चोर आहे? हा
नाही साहेब नाही, मी चोर नाही आहे. मुळात काय आहे, आमच्या घराण्यात चौर्यकर्म करायची प्रथाच नाही आहे, परंपराच नाही आहे. आणि मुळात माझ्या मुखकमलाकडे बघून तुम्हाला वाटतंय का मी शर्वलिक असेन म्हणून? ए भांड्याला ए काय असं का बोलतो बे मग असं का बोलला अरे मी चोर नाही असं बोलला ए भांड्या इकडे बघ काय त्याच्या भाषेवरून तो चांगल्या घरातला वाटतोय साहेब मुद्दाम करतोय साहेब ते त्या चेहऱ्यावरून तो चोर माझी चैन चोर पकडा. आता यार एवढ्या वेळात चोर चोरीचा माल विकून चोरी करून सगळं करून जाईल दुसऱ्या दिवशी परत चोरी करेल चोर पकडा असं यार चोर तो चोरवर मिमिक्री एवढी फालतू मिमिक्री करशील एकट्याने शो पाडणारच साहेब, चोर तो चोरवर शिरजोर अशी म्हण आहे ती. तू मुद्दाम करू नका असं मुद्दाम करू नको तू साहेब हा चोर आहे साहेब मला माहिती आहे ना. ए घबऱ्या तू चांगल्या घरातला वाटतोय म्हणून तुला काय बोलत नाही तू पोलीस एक मिनिट स्टेशनला आपण मी चोरी केलीच नाही तर आत्ता कळेल कोणी चोरी केली बाई यांच्याकडे बघा यांनी तुमची चेन मारली आहे. खरं सांगू का मला चेहरा दिसला नाही ते पाठमोरं बघितलं ना लांब केस होते एवढंच कळलं आणि हे जॅकेट घातलं होतं अंगात. साहेब तुम्हाला असं खरंच वाटतं की मी एकटा शो पाडेल म्हणून हे बालनाट्य नाही पाडणार का आपला मारीन धरून पण मी खरं सांगतो साहेब मी चोरी नाही केली साहेब. ती बाई सांगते हे जॅकेट घातलेलं हा, तू चोर आहे. नाही साहेब हे जॅकेट ह्याचं आहे साहेब मीच काढलंय सांगत नाही ह्याचं जॅकेट आहे. नाही साहेब, मला सांगा, मुळात माझ्याकडे बघून तुम्हाला मी हा भडक रंगाचा छछोर जॅकेट घालीन का असं वाटतंय तुम्हाला? मी शपथ सांगतो साहेब मी चोरी नाही केली साहेब हा चोर आहे. मी सांगू मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून बोललो. हा बघ आई शपथ एक मिनिट साहेब वहिनी खरं सांग साहेबांना बघा मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात ते जे बोलतात ते सगळं खरं असतं. तू साहेबांना सांग कोण आधी आलं नंतर कोण आलं सगळं तू खरं सांग बाळा. सगळी गोष्ट सांगशील तिला नाही म्हणजे बाजूला हो हा. गपच्या चिप बाजूला हो गपचेची बाजूला हो. ए इकडे मला सांग कुठला काका इथे तुझ्या बाजूला बसला हा, होता बरं. कुठला काका धावत आला हा. आणि ह्याच्यातला कुठला काका चोर आहे? हा हा काका आहे ना हा बघितलं हा काका तो माझ्या शेजारी बसला होता. अरे मी होतो ना हा नंतर आला ना. नाही हा चोरते हा जॅकेट ह्यांनी घातला होता. अरे काय खोटं बोलते अरे पोरगी काय खोटं बोलते. मारा, फटकावा, काय बोलला? फटकावा. मगाशी काय बोलला काय? मुलं म्हणजे देवाघरची फुलं हा. असतात मुलं खोटं बोलत नाही तिने सांगितलेलं आहे तू चोर आहे तू पोलीस ऐका साहेब मी तिला केक देत नाही ना म्हणून ती खोटं बोलते साहेब. मी नाही खोटं बोलत आहे. हा? हा केक माझ्या काकांनी आणलाय माझ्यासाठी. हा केक तुझ्या काकांनी हो मी आणला तो केक मी आणला. काय झालं, गेल्या वर्षीचा वाढदिवस मी हिचा विसरलो म्हणून मी आता दिलगिरी व्यक्त करण्यासाठी म्हणून तो केक आणलेला आहे. अरे दिलगिरी कसली दिलगिरी याला सांगा साहेब तुम्ही हा काही बोलतो साहेब मी सांगतो ना शपथ साहेब. साहेब मी काय म्हणते जरा सरबत किंवा कोल्ड्रिंक वगैरे मिळेल का मला दम लागलाय. हो तुम्ही जरा पटापट बोलाल का स्किटला पण दम लागलाय हो. अरे यार ते काय टुरिस्ट गाईड म्हणून आलो तुमच्या चैनसाठी आलो नाही रे पाणी संपलंय म्हणून. खरं सांग कुठला काका नंतर आला कुठला काका आधी होता खरं सांग. मी खोटं नाही बोलत शपथ. काका हा बोल. तुला पण मुलगी असेल ना ती कधी खोटं बोलते का. मी खोटं बोलते साहेब ऐक साहेब अरे बापरे. ऐका साहेब रडू नका साहेब अरे ती बापरे. खोटं बोलते माझं ऐका साहेब पप्पी घ्या की. माझ्या पोरीचं नाव पप्पी हो. माझ्या पप्पीला मी अशी मोठी होताना कधी बघितलीच नाही नेहमी पाळण्यातच बघितली पाळण्यातच मोठी झाली तिला कधी वेळच देता नाही आला. सकाळी ड्युटीवर जाताना पप्पी झोपलेली असायची रात्री ड्युटीवर आल्यावर पप्पी झोपलेली असायची. आणि पप्पीची मम्मी फटकावा. पोलीस तिच्या मम्मीवर नाही ह्याला दाखवतो पप्पीची मम्मी काय करणार. काय चाललंय गौऱ्या? काय बोलतोय हा? तुम्ही यांच्या कोणात या माणसाने त्यांची चैन मारली आहे. गौऱ्या तू नाही चेत ना मी चेन नाही गौऱ्या तू चेन चोरली. नाही चोरली मी. गौऱ्या यार मी येणारच होते ना 5 मिनिटात येणार होते मी. तू चेन चोरायची काय गरज होती. सांगा आता कसा वाचवाल शो तुम्ही मला बोलता साहेब हा
या वाक्याला काय लॉजिक आहे? मी येणार होते, कशाला चोरी केली? अरे हे बघा, एवढं जोरात माराल, फटकावा. अगं मी चेन चोरली नाही साहेब, मी शपथ चेन चोरली नाही. एक मिनिट साहेब, तुम्ही कशावरून म्हणताय हा चोर हा. आहे? तुम्हाला याच्याकडे चेन सापडली आहे? हा, नाही म्हणजे मी याची झडती नाही घेतली आहे. हा. हात वर कर. साहेब माझ्याकडं चेतना गौऱ्या घाबरू नको. पाय वर कर. उभं कसं राहणार मी? नाही, बरोबर आहे. ए यांचे विनोद काय करायचं आमच्यासारखा पांढरपेशी माणसांनी तुम्ही सांगा. ए चंचू पात्र गप्प बस. हात वर कर. माणिक मोती. माणिक मोठे नाव गोळ्या आहेत त्या. हे बघा गोळ्या आहेत. हा, एक मिनिट. या खिशात काय आहे बघू. या खिशात. या खिशात काय आहे? बाई चेन. बाई ही तुमची चैन आहे? नाही ही माझी चैन नाही, हे डिझाईन नाहीये माझ्या चेनचं. ही तुमची ही पण त्यांनी चोरी केलेली असणार साहेब. गौऱ्या तू खरंच चेन चोरली आहे? अरे जर थांबशील का ग 2 मिनिटं? मी नाही चोरली ना ग चेन. ए, ही माझी चेन आहे. हा तुझी चैन आहे? हा. कुठून घेतली? त्या बाजूच्या दुकानातून. रिसीट दाखव. रिसीट नाही, माझ्या घामाच्या पैशाने घेतली मी. किती रुपयाला? 20. माझी चेन आहे ती. कोणासाठी घेतलीस गौऱ्या तू ही चेन? अगं, तुझ्यासाठी घेतली ना ग चेन मी. गौऱ्या तू माझ्यासाठी टपरीवरून 20 रुपयाची डुप्लिकेट चेन घेतलीस गौऱ्या? अगं मी तुला सांगणार. लोकांना ओरिजिनल गर्लफ्रेंड पाहिजे असते आणि हा मला फसवतोय. मला कळलेलं आहे तू फ्रॉड आहे. मी तुझ्या पुरीला फसवलं, तूच चैन मारले. एक मिनिट ऐका ना माझं. मला फक्त ना सिद्ध करू द्या की मी चोर नाही म्हणून. एक संधी द्या मला प्लीज साहेब प्लीज. नाही साहेब नाही. एवढ्या भयानक चोराला एक संधी देणं म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी कसं बरं या जगात तुम्ही फिरायचं. ओठांची घडी घालून जरा बाजूला बसता का? तुला सांगतो बरोबर. ए चोरट्या. तुला चान्स हवाय ना? मला चल तुला दिली 2 मिनिटं. सिद्ध कर. चल पटकन चल. चल वहिनी हात जोडतो तुझ्या वहिनी. काकांना खरं सांग ना की मी चोर नाही म्हणून. मी तुला केक देतो. हा केक देतो. हा सांग. हा काकांना सांग. काकांना. हा एक घे बाळा, एक घे बाळा, घे. हा घे. हा काका हा 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 काका आहे ना, हा. तो ना इकडे संपला केक. संपला केक घे बाळा. हा सांग 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 सांग. हा हा काका आहे ना, हा. तो इकडे बसला होता आणि केक संपलाय. हे घे बाळा. हा आणि तिथून चोर 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 असा आवाज आला. मी असं मान वगरून बघितलं, केक संपलाय. या सगळं घे. काकांना सगळं खरं खरं सांग. हा सांग. म्हणून बघितलं तर हा काका आला होता तिकडं धावत बघ. आणि तो घाबरला होता. पण हा काका इकडेच बसला होता. हा काका चोर हा नाहीये. नाही. मग चोर कोण आहे? हा काका. साहेब माझी झडती घेतली ना, याची पण झडती घ्या. याची झडती घ्या साहेब. हा चोर आहे मी सांगतो तुम्हाला. हा, थांब. मला नाही साहेब बघा माझ्यासारख्या सामाजिक आणि सामान्य माणसाची झडती येथे भर चौकात घेणं मला काही योग्य वाटत नाही. आमचा पांढरपेशी ही चैन नाही साहेब, ही घ्या. कसं बोलला? ओ बाई ही चेन तुमची आहे? हो हीच आहे, पण कोल्ड्रिंक नाही दिलं तुम्ही अरे, मला इथं जरा. ओ बाई चेन मिळाली हे महत्वाचं आहे ना. ए भामट्या, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे. नाही, नाही. हा तू चल पोलीस स्टेशनला चल. तो सगळं बाहेर काढतो. सोडा नाही, पांढरपेशी साहेब. आहे. सगळं लाल पेशी बाहेर काढतो. ओ बाई चला. दम लागलाय. साहेब चला. बघितलं. हा मी काहीच केलं नाही. काका काय ग? केक मस्त आहे. चल येतो. हा, बाई, ये. बघितलं मी काहीच केलं नाही. मी चोर. गप्प बस गौऱ्या. तुम्हाला 20 रुपयाची डुप्लिकेट चेन दिलीस गौऱ्या? अगं मी नाही दिली. राख्या मला बोलला पहिला पहिला प्यार आहे, पहिली पहिली बार आहे, नया नया 20 रुपये की चेन. भिकारे राख्या. चेतला थांबा चेतला. अजिबात नाही. वा 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 वा, हा चोरीचा मामला अतिशय धमाकेदार होता. बघूया हास रसिकांना तो कसा वाटलाय. सई क्रेझी परफॉर्मन्स वने. गोड म्हणजे इतकी गोड दिसतेस ना आणि इतकं गोड करतेस तू या छोट्या मुलीच्या कॅरेक्टरमध्ये आणि मला ह्याचं शीर्षक पण फार आवडलेलं आहे. फार गोड. गौऱ्या तुझ्या इम्प्रॉम्प्टू जोक्सला सॅल्यूट आहे माझा. सॅल्यूट. आउटस्टँडिंग. राऊत एक्सलंट व्हॉइस मॉड्युलेशन. फारच मजा आली. थँक्यू मॅम. सगळे आपापल्या रोल्समध्ये आउटस्टँडिंग होते. मी खूप एन्जॉय केला. मस्त. मंडळी उद्या
उद्याच्या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत परफॉर्मर ऑफ द वीक. सो उद्याचा भाग अजिबात चुकू नका आणि एनी विच वेज बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.